नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आत्ता आम्ही केल्सी क्रीक फार्म इथे आलेलो आहे आणि इथे सारांशी जी मराठी शाळा आहे तर त्यांची आज शाळेची पिकनिक इथे आहे आणि इथे छोटंसं शेत आहे. आम्ही जिथे राहतो बेलेव्ह्यूमध्ये, तर इथून खूप जवळ असं हे शेत आहे आणि मग ह्या शेताची एक टूर असणार आहे आणि शेतामधले जे पाळीव प्राणी असतात तर ते सुद्धा आपण पाहणार आहे. तर आज बघूयात आपण हे अमेरिकेतलं शेत कसं आहे आणि काय टूरमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते. चलो लेट्स गो. नाही, केल्सी क्रीक फार्म इथेच आहे. चल आतमध्ये. असा यांचा केल्सी क्रीक फार्मचा हा ॲड्रेस आहे आणि इथे हे पिकनिक एरिया आहेत आणि एक शेतीची पण एक टूर देतात. ॲनिमल एरिया सुद्धा आहे. तर बऱ्याच काय काय गोष्टी इथे करू शकतो. बघूयात आपण काय काय करू शकतो ते. हो, घेतलाय शिकू. या व्हिडिओ घेतलाय मी त्याचा. हो, दाखवते थांब. पिकनिक साठी एक्साइटेड आहे का पिल्लू तू? काय काय करणार आहेस तू? Lots of things. काय काय तरी Like यू डोंट नो. तर या एरियामध्ये शाळेची पिकनिक असणार आहे. तर इथे सगळे बसायची वगैरे सोय आहे. सगळं पूर्ण हिरवगार मोकळं मैदान आहे आणि मग मला असं वाटतं ते पाठीमागच्या साईडला शेत असणार आहे. तर त्या शेताची टूर 1:15 सुरू होणार आहे. आत्ता 1:30 वाजलेला आहे. सारांश, तू तुझी बॅग दाखव. कोणती बॅग आणली आहेस तू ती? there's so much here. दाखव. डायनासोरची बॅग आहे सारांशकडे. डायनासोर लवर आहे सारांशला. डायनासोर आवडतात. चल आपण खेळूयात तिथे. चल पार्क मध्ये. How much time do we have? 5-10 मिनिट सगळे येईपर्यंत आपण खेळूयात. ते जण येत आहेत तोपर्यंत इथे समोर पिकनिक एरिया आहे आणि इथे चिल्ड्रन प्ले एरिया आहे. मग सारांश खेळणार थोडा वेळ इथे. केल्सी क्रीक फार्म आणि इथे नो प्रॉब्लेम. आणि इथे समर डे कॅम्प पण असतात. इथे सगळे ॲनिमल्स वगैरे पण मुलांना पाहायला मिळतात. All right, let's go. The slide going. That was pretty fun, but I went through a small way. But really, I'm going on a bigger path this time. I had fun in this one. I did it like the most. Only one time I did that. I like this the most. It's so good. If you did it, in the first you would be scared, and in the second you would feel fun in the first. Then you would want to. पुढे बघ शोना. मध्ये अडवलंच ना तर लागेल, खाली पडलं तर लागणार. मी पण त्याचा विचार केलेला पण नंतर म्हणलं आपण पकडलं तेव्हा लागणार. वा 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 चिकू. Come from this. बघू काय शिक्का दिला सारांश. दाखव ना. ओ कोण आहे बघू. कोण आहे? त्रिशूल घेऊन कोणाचं तरी आहे कार्टून. मला नाही माहिती कोणतं कार्टून. चला आमची टूर चालू झाली आता. वेलकम टू द बार्नयार्ड. नो डॉग्स. पेट्स अलाउड नाही आहेत. इथून टूर चालू होईल. पहिलं कोण आहे? घोडा. हे पुण्यामध्ये पण ना, काय त्याचं नाव आहे? पुण्यामध्ये जापालूप मध्ये खूप सारे ॲनिमल्स आहेत आणि आपण त्यांना फीड करू शकतो. खूप छान आहे ते फार्म सुद्धा. त्याचा सुद्धा ब्लॉग आहे आपल्या चॅनेलवर, नक्की चेक करा. लेफ्ट लेफ्ट सारांश. इथे हनी बीज आहेत खूप साऱ्या. कुठे आहेत हनी बीज? सारांशी आवडतीये कोंबडी. सारांश कोण आहे बाळा? कोण आहे? शोना. चिकन. मराठीमध्ये काय म्हणतात? मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? कोंबडी. कोंबडा. कोंबडी. इथे ससा आहे. ग्रे कलरचा ससा आहे. राखाडी कलरचा. वेगळा आहे का ससा हा? There's two over there.
at me. He's mad at me, bro. He's mad at me. He's mad at me. ब्लूबेरी ससा आणि खरंच हा थोडासा पर्पल कलरचा आहे. Garlic. I said it. Where did you go? Oh, there's one. इथे हनीबीज आहेत. हो तसं सोबत असले ना मग ते हाईक शिप आहे तिथे. पार्शियन शिप आहेत का गया? सारांश तू बघितलंस का? शेळी आहे इथे. I'm calling him Goldie Gold. His name is Goldie Gold. No. हे वरती नाही चढायचं. चढून नो फिडिंग. इथे फिडिंग अलाउड नाहीये. एकच आहे का इथे? हा दोन आहेत. इकडे टर्न बॅक. डू ऑल काउज प्रोड्यूस मिल्क? बघ काय डू ऑल काउज प्रोड्यूस मिल्क? नाही. वरती उचल तो फ्लॅग. ओनली आफ्टर दे हॅव बेबी. काय सारांश? हो मोठा आहे पिग हा. बापरे. हा हे वेगळं आहे. गाई आहे तिथे. कमी अॅनिमल्स आहेत पण छान आहेत. मारू ना रेयू नो कमिंग. सारांशला पाळीव प्राणी खूप आवडतात. आम्ही जेव्हा कधी गावी जायचो भारतात असताना तेव्हा सारांश गाय, म्हैस, कोंबड्या असतील, शेळ्या असतील यांच्यासोबत बराच वेळ थांबायचा. त्यांना खायला द्यायचा, त्यांच्याशी गप्पा मारायचा. त्याला खूप आवडतो त्यांच्यासोबत वेळ घालवायला. बोलवायचं का तिला बाहेर? सारांश न्यायचं का आपल्या घरी? पार्किंग मध्ये ठेवू शकतो आपण. हा छोटस आहे फार्म. हे मुलांच्यासाठी पण एक चांगली ऍक्टिव्हिटी. इथे घोडा आहे आणि याच्या इथे काय लिहिलंय? डू पेनीज ग्रो अप टू बी हॉर्सेस. आणि याच्या खाली उत्तरं लिहिली आहेत. नो पोनीज आर नेवर टॉलर दॅन 14 hands and 2 inches. 1 hand is equal to 4 inch. म्हणजे पोनीज आणि हॉर्स वेगवेगळे आहेत. टूर करून आलोय आता. इथे फेस पेंटिंग पण आहे मुलांसाठी. कोणतं सिलेक्ट केलं सारांश? मशरूम. म्हटलं का बाळा फेस पेंटिंग काय काढलंयस तू? दाखव. मशरूम. थांब मशरूम तुझं. ओ ग्लिटर पण लावलंय त्याला. हा मस्त. हो बघ की छान आहे. छान आहे पिल्लू. नको मग ते मशरूम आहे ना तसं म्हणून. सारांश जास्त बबल्सच्या जवळ जाऊ नको बाळा. इथे खरा पिकनिकचा माहोल तयार झालेला आहे आणि मुलांची मजा आहे. मुलं इतकं एन्जॉय करतायत आणि खूप छान वेळ घालवतायत. आनंदाने बागडतायत इकडे तिकडे. आजचा दिवस त्यांचा आहे. खातो हे मी पकडू का? तू तिकडे आवडला का रे अंश पास्ता? भेळ आवडली का?
सारांश तुला आवडला बाळा? Yeah, it's really spicy, but look, it looks like this is खाणं झालं, खेळणं झालं, आता सगळ्यात महत्त्वाचं काम. इथे सगळ्या मुलांना त्यांच्या त्यांच्या इयत्ता पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र दिलं जातंय. सारांशने आता बालवाडी पूर्ण केली आहे, तर त्याला बालवाडी पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट मिळालं. त्यांना पेप्सी कोला दिलेला आणि आम्हाला पण वाटत होतं आम्हाला पण काहीतरी मिळावं, तर आम्हाला पॅरेंट्ससाठी स्पेशल त्या गाडीत. आजच्या दिवसातली ही शेवटची ऍक्टिव्हिटी. मुलांना चाक धूम धूम या गाण्यावर डान्स करायला लावणार आहे आणि छोटीशी रील बनवणार आहे. खूप कमी वेळात म्हणजे साधारण 10 ते 15 मिनिटांमध्येच मुलांना या 2-3 स्टेप्स शिकवल्या सुद्धा आणि त्यांच्याकडून तो डान्स करून सुद्धा घेतला. हे भारी आहे खरं. मुलांनी एन्जॉय केलं. कोणाचा हात उजवीकडे जातोय, कोणाचा हात डावीकडे जातोय, कोणी काही विचारत नाही, कोणी काही रागवत नाहीये. आपल्याला जसं जमतंय तसं करायचं आणि फक्त एन्जॉय करायचं. 1, 2, 3 so घोड़े जैसी चाल हाथी जैसी धूम yay good job so let's do it घोड़े जैसी चाल हाथी जैसी धूम okay and then start ओ सावन राजा कहाँ से आए तुम okay again घोड़े जैसी चाल हाथी जैसी धूम ओ सावन राजा कहाँ से आए तुम जाग तुम जाग जैसी चाल हाथी जैसी तुम ओ सावन राजा कहाँ से आए तुम अगेन घोड़े जैसी चाल हाथी जैसी धूम ओ सावन हाथी जैसी तुम कहाँ से आए तुम अगेन मूव डांस गुड मुलांना असं सरप्राईजेस मिळतात एक झालं की एक. काय मिळालं? काय आहे? नीट खा. काय आहे? आवडलं का? बालवाडी पूर्ण झाली तुझी आता. सारांशी बालवाडी पूर्ण झाली म्हणून सर्टिफिकेट, सगळ्यांना सर्टिफिकेट्स मिळाले. अरे रे छान उभं राहा. बालवाडी पूर्ण झाली आहे. आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि पिकनिक झालेली आहे. खूप छान पिकनिक झाली आणि आजचं वातावरण पण इतकं छान होतं. पूर्ण सनी डे आहे आणि जी पिकनिक होती हा एरिया, हे फार्म सुद्धा खूप छान आहे. खूप मोकळा एरिया आहे आणि चिल्ड्रन प्ले एरिया पण आहे आणि मुलांना फार्मची टूर पण दिली. आणि जी पिकनिक जी ऑर्गनाईज केली होती ती सुद्धा इतकी छान ऑर्गनाईज केलेली. इथे कोणताही कार्यक्रम ऑर्गनाईज करायचा असेल तर सगळी कामं आणि सगळी सोय आपल्यालाच करायला लागते. टेबलपासून जेवणाचं असेल, प्लेट्स असतील आणि सगळं, तर ते सगळं खूप छान ऑर्गनाईज केलं होतं. मुलांना खाण्यासाठी सुद्धा इतके छान छान त्यांना आवडतील असे पदार्थ होते, जसं की भेळ होतं, पास्ता, पेप्सी होते, कपकेक्स होते, क्रोशंट आणि असं छान. आणि सरप्राईजेसमध्ये ते मिळत होते मुलांना आणि सगळ्या मुलांना सर्टिफिकेट सुद्धा दिले गेले आणि पॅरेंट्सने पण खूप एन्जॉय केलं. आम्ही सगळ्या लोकांनी सुद्धा खूप छान वेळ घालवला. तर अशी होती ही सारांशच्या शाळेची पिकनिक अमेरिकेच्या फार्ममध्ये. तर आत्ताचा जो ब्लॉग आहे तो मी इथे थांबवते. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा. तर लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. धन्यवाद.